नमस्कार मित्रांनो, मी आहे रमेश रामटेके आणि ह्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। परभणी प्रकरण आणि बीड प्रकरण हे अतिशय संवेदनशील प्रकरण आहेत आणि यामध्ये ज्या पद्धतीने संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे होता आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालेला नाही आणि अशातच रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर हे संभाजीनगर मध्ये गेले आणि त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी असं म्हटले की मुख्यमंत्र्यांना सत्तेचा माज आला आहे। असं पत्रकाराशी संवाद साधताना रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले। त्यांनी असं पण म्हटलं की बीड आणि परभणी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, असं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं। संतोष देशमुखांना न्यायासाठी मोर्चा निघत असताना दुसरे प्रतिगामी मोर्चे काढणे थांबवा, असं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं। सोमनाथ सूर्यवंशी ज्या पद्धतीने त्यांच्या अंगावर काळे आणि निळे वन होते आणि मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाला हे खरं असताना देवेंद्र फडणवीस हे विधानसभेमध्ये हास्यास्पद बयान दिला, त्यांना सत्तेचा माज आला आहे, असं रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे। बीड आणि परभणी हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले पाहिजे, असं त्यांनी म्हटलं। ज्या पद्धतीने सैफ अली खानवर हल्ला केला, मग राज्यामध्ये कोण सुरक्षित आहे असा प्रश्न देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांना केले। बीड मध्ये कोम्बिंग ऑपरेशन करून आरोपीला का पकडत नाही असा प्रश्न त्यांनी केला। जर राज्यात असंतोषाचा उद्रेक होऊ देऊ नका, नाहीतर तुमचे संख्याबळ असलेले सरकार कधी गायब होईल हे सांगता येत नाही, अशा पद्धतीचा मुख्यमंत्र्यांना टोला हे आनंदराज आंबेडकर यांनी लावला। आणि मित्रांनो, बीड आणि परभणी प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा असं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे। मित्रांनो, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एक भयानक भयभीत स्थिती निर्माण झाली आहे, एकीकडे सैफ अली खानवर सिने सृष्टीचा कलाकार सैफ अली खान यांच्या घरावर हल्ला होऊन त्यांच्यावर चाकूचा प्रहार केला आणि परभणीमध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीमध्ये मृत्यू हा संशयास्पद झालेला आहे। अशा महाराष्ट्राला मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीस हे कधी लक्ष घालणार हा प्रश्न जनतेला आणि आनंदराज आंबेडकर यांनी म्हटला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। थँक्यू।